नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संख्या हा टॉपिक पाहणार आहोत. तर मित्रांनो, संख्या ह्या टॉपिकचा हा दुसरा व्हिडिओ आहे, पार्ट 2 आहे. तर याच्यापूर्वीचा अगोदरचा पार्ट तुम्ही जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या आणि त्यानंतर हा पार्ट पहा, कारण तुम्हाला ते सोयीस्कर पडेल. ठीक आहे. तर मागच्या पहिल्या पार्टमध्ये आपण मूळ संख्यापर्यंत संख्यांचे प्रकार पाहिले होते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जोडमूळ संख्यापासून, ठीक आहे, काय पाहणार आहोत, जोडमूळ संख्यापासूनचे समोरचे प्रकार पाहणार आहोत. तर जोडमूळ संख्या कशाला म्हणतात, ठीक आहे. तर संख्येचाच हा प्रकार आहे. तर जोडमूळ संख्या कशाला म्हणतात. तर मित्रांनो, दोन संख्यांच्या जोडीमध्ये, दोन मूळ संख्यांच्या जोडीमध्ये जर दोन्ही संख्या मूळ असतील आणि दोघांचाही फरक हा जर 2चा असेल तर त्या संख्यांना आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या असं म्हणतो. कशाला म्हणतो आपण, दोन संख्यांच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या मूळ संख्या असतील आणि त्या दोन्ही संख्येतील फरक हा 2चा असेल तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या असं म्हणतो. तर मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. ठीक आहे. सर्वात प्रथम आपण व्याख्या लिहून घेऊया. जोडमूळ संख्या कशाला म्हणतात, जोडीतील दोन्ही संख्या मूळ, जोडीतील दोन्ही संख्या मूळ व त्या दोघीमधील फरक कितीचा, फरक 2चा पाहिजे. ठीक आहे. तर 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. तर कोणत्या त्या 8 जोडमूळ संख्या आहेत ते आपण आता इथे लगेच पाहून घेऊयात. तर हे बघा, ह्या एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या काही ज्या 8 जोड्या आहेत तर त्यामधल्या प्रत्येक संख्या ह्या मूळ संख्या आहेत का अगोदर ते पाहून घेऊ. जसं 3 आणि 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत का, आहेत. मग या दोघांमधला फरक कितीचा आहे, 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे 100% 3 आणि 5ची जोडी जोडमूळ संख्यांची जोडी राहील. ठीक आहे. त्यानंतर पहा, 5 आणि 7 काय आहे, 5 आणि 7 या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत का, आहेत. दोघांमधला फरक कितीचा आहे, 2चा. म्हणजे या संख्येला देखील आपण जोडमूळ संख्या असं म्हणू शकतो. जोडमूळ, जोडीने आलेल्या मूळ संख्या म्हणजे जोडमूळ संख्या. त्यानंतर पहा, 13 आणि 17 ह्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत का. मूळ संख्या म्हणजे फक्त त्या संख्यांना त्याच संख्येने आणि 1नेच भाग जातो, आहेत. मग दोघातला फरक कितीचा आहे, 13चा आणि 11चा, 2चा फरक आहे, यामध्ये जोडमूळ संख्या राहतील. त्यानंतर 17 आणि 19 आहे. ठीक आहे. तर 17 आणि 19 या दोघांची जोडी आहे. ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत का, आहेत. दोघातला फरक कितीचा आहे, 2चा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलं. तर खालच्या देखील जोड्या पहा, यामधला फरक 2चा, ह्यामधला फरक 2चा, ह्यामधला फरक 2चा आणि परत ह्यामधला फरक देखील 2चा. म्हणजे एकूण 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या किती आहेत मित्रांनो, जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत, 8 आहेत. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलंय का. ओके. आता यामध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की सर्वात पहिली किंवा सर्वात लहान जोडमूळ संख्या कोणती, जोडमूळ संख्या कोणती. ठीक आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सर्वात लहान जोडमूळ संख्येच्या जोडीतील संख्या कोणती आहे मित्रांनो, 3. कोणती आहे, 3 आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय राहील इथे, 3. ठीक आहे. यावरती आणखा एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान 2 अंकी जोडमूळ संख्या कोणती, जोडमूळ संख्या कोणती, हा प्रश्न विचारला जातो. मग 2 अंकी
सर्वात पहिली जोडमूळ संख्या कोणती आहे? 5 आणि 7 हे पण सिंगल आहेत, पण इथं 11. 11 ही पहिली जोडमूळ संख्याच्या जोडीतली पहिली संख्या आहे, त्याचं उत्तर राहील 11. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांचं क्लिअर झालंय का? तर या पद्धतीने आपण जोडमूळ संख्या पाहिलेल्या आहेत. फक्त लक्षात एवढंच ठेवा की जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? दोन संख्यांच्या जोडीमधील दोन्ही संख्या जर मूळ संख्या असतील आणि दोघांच्या संख्येतील फरक हा 2चा येत असेल तरच त्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणू शकतो. समजा जर मी इथं असं घेतलं, 41 ही मूळ संख्या आहे आणि 71 ही देखील मूळ संख्या आहेत, तर या दोघांची इथं आपण काय बनवली? जोडी बनवली. तर याला आपण जोडमूळ संख्या म्हणणार का? नाही म्हणणार, कारण 73 ते 41 ह्या दोन संख्येतील फरक 2चा आहे का? नाही. मग दोन्ही जोड्यामध्ये फरक 2चा असून दोन्ही संख्या मूळ संख्या असतील तेव्हाच आपण त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो, संख्याचा समोरचा प्रकार आहे संयुक्त संख्या. काय आहे? संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या कशाला म्हणायचं ते आपण इथे पाहूयात. तर संयुक्त संख्या कशाला म्हणतात? तर मित्रांनो, ज्या संख्येचे 2 पेक्षा अधिक विभाजक असतील त्या संख्यांना आपण काय म्हणू शकतो? संयुक्त संख्या असं म्हणू शकतो. आता याचं काय व्याख्या होईल मग? संयुक्त संख्या 2 पेक्षा अधिक विभाजक, 2 पेक्षा अधिक विभाजक असणाऱ्या संख्या, 2 पेक्षा अधिक विभाजक असणाऱ्या संख्यांना आपण इथे संयुक्त संख्या असे म्हणू शकतो. तर मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत, ठीक आहे, 1 ते 100 पर्यंत एकूण 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. किती संयुक्त संख्या आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. ठीक आहे. आता संयुक्त संख्या मग असतात कशा ते आपण इथे पाहून घेऊ. जसं मी इथे 4 लिहितोय, 4 नंतर मी इथे 6 लिहितोय, 6 नंतर 9, ठीक आहे, 9 नंतर 10, 10 नंतर 12, 12 नंतर 14, 14 नंतर 16. तर मित्रांनो, तुम्ही थोडक्यात असंही लक्षात ठेवू शकता की विषम संख्या नसणाऱ्या सर्व संख्या ह्या संयुक्त संख्या असतात. ठीक आहे. आणि संयुक्त संख्या आपण कशाला म्हणतो? ज्या संख्यांचे 2 पेक्षा अधिक विभाजक असतात त्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. जसं 4 घेऊया आपण, 4चे कोणकोणते विभाजक आहेत ते पाहून घेऊ. ठीक आहे. तर 2 गुणाकारामध्ये 2 हा पहिला विभाजक, 2 गुणाकारामध्ये 2 4 आणि 4 गुणाकारामध्ये 1 म्हणजे 4. बघा दोघांचे किती विभाजक आलेत? 2 आलेत. म्हणून आपण यांना काय म्हणू शकतो? संयुक्त संख्या म्हणू शकतो. जसं याला आहे, ठीक आहे, 6 आहे, तर 2 गुणाकारामध्ये 3 6 किंवा 6 गुणाकारामध्ये 1 म्हणजे 6. ह्या संख्येचे देखील 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. बरोबर आहे. नंतर इथं आहे 9, तर 9चे देखील विभाजक काढू शकताय आपण इथे. 3 गुणाकारामध्ये 3 आणि 9 गुणाकारामध्ये 1 ह्याचे देखील 2 पेक्षा अधिक विभाजक आहेत. बरोबर आहे. त्यानंतर आहे 10, 10चे देखील विभाजक काढू शकताय तुम्ही इथे. काय काढू शकता? 5 गुणाकारामध्ये 2, 5 गुणाकारामध्ये 2 किंवा 5 गुणाकारामध्ये 1. ठीक आहे, सॉरी, 5 गुणाकारामध्ये 2 10 आणि 10 गुणाकारामध्ये 1 बरोबर 10. त्यानंतर आहे 12, 12चे देखील विभाजक काढू शकताय तुम्ही इथे. 6 गुणाकारामध्ये 2 साइन 2 12 किंवा 4 गुणाकारामध्ये 3 3 चौक 12. ठीक आहे. नंतर 14 आहे, 14चे विभाजक काय येतील? 7 गुणाकारामध्ये 2 14, 7 गुणाकारामध्ये 2 काय येतील? 14. ठीक आहे, किंवा 14 गुणाकारामध्ये 1 बरोबर 14. त्यानंतर आहे 16. ठीक आहे. मग 16चे विभाजक काय राहतील? 4 गुणाकारामध्ये 4 किंवा 8 गुणाकारामध्ये 2, 8 दोन्ही 16. ठीक आहे.
ह्या पद्धतीनं. म्हणजे या सर्व संयुक्त संख्यांना दोनपेक्षा अधिक विभाजक असतात. आता यावरती प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. तर आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? संयुक्त संख्या कोणती? तर सर्वात लहान मित्रांनो संयुक्त संख्या आहे 4. कोणती आहे? 4. मित्रांनो चुकूनही 2ला संयुक्त संख्या म्हणायचं नाही, कारण 2चे विभाजक पडत नाहीत. 2 गुणाकारामध्ये 1 एवढंच पडतं, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला 2 घेता येणार नाही, ठीक आहे. मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती राहते आपली? 2. प्रश्न हा आपण लिहू शकतो. त्यानंतर असाही प्रश्न तयार होईल की विषम संयुक्त, ठीक आहे, विषम संयुक्त संख्या कोणती? असाही प्रश्न विचारू शकतो आपण की विषम संयुक्त संख्या कोणती? म्हणजे प्रथम आपल्याला लिहूया, प्रथम विषम संयुक्त संख्या कोणती? म्हणजे अशी कोणती संयुक्त संख्या आहे जी विषम सुद्धा आहे? तर ऑप्शन इथे बघा 9 ही जी काही संख्या आहे मित्रांनो ही विषम संख्या देखील आहे, आणि ही जी काही आहे इथे संयुक्त संख्या देखील आहे. मग याचं उत्तर काय येते? इथे 9, ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला समजते का? तर हे यामागचं बेसिक आहे, कारण परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो. तर काळजीपूर्वक तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो संख्याचा समोरचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. काय आहे? पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं ते पाहून घेऊया, ठीक आहे. मग इथे पहा पूर्णांक संख्या. पूर्णांक हा शब्द तयार कशा पद्धतीने झालेला आहे? पूर्णांक कसं झालेलं आहे? पूर्ण अधिक अंक. पूर्ण अधिक अंक बरोबर काय झालेला आहे? पूर्णांक, ठीक आहे. मग पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्या 0 आणि 1 पासून मिळून तयार होऊन 0 आणि 1 मिळून तयार होऊन ज्या संख्या तयार होतात अशा ऋण आणि धन दोन्ही संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणत असतो, ठीक आहे. काय लिहायचं इथं? 0 व 1 पासून तयार झालेल्या 0 व 1 पासून तयार झालेल्या ऋण व धन संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणत असतो. मग 0 आणि 1 पासून मिळून कसं तयार होणार, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला काढणं जरुरी आहे की नाही. मग 0 सेंटर पॉईंटमध्ये लिहून घ्या इथं. आता उजवीकडं प्लसमध्ये संख्या राहतील, म्हणजे कसं 1 2 3 4 5 ते अनंतपर्यंत, ठीक आहे, ते अनंतपर्यंत, ठीक आहे. तर इथे पहा ह्या 1 2 3 4 5 ह्या सर्व संख्यांच्या समोर कुठलंच चिन्ह नाही, प्लसही नाही किंवा मायनसही नाही, म्हणजे ऑलरेडी प्लसचं चिन्ह असते, म्हणजे या संख्या प्लसमध्ये झाल्या. आणि उजवीकडे काय असतात? -1 -2 -3 -4 -5. तर अशा काय असतात? त्या संख्या अनंतपर्यंतच्या असतात, ठीक आहे. तर मित्रांनो इथे लक्षात घ्या 0 आणि 1 पासून मिळून तयार होणाऱ्या संख्यांना आपण पूर्णांक अशा संख्या म्हणतो. पूर्णांक जर तुम्हाला मी म्हटलं इथे 5, तर 5 पूर्णांक नाही का? अर्धांक आहे का? तो पूर्णांक आहे. मी जर तुम्हाला इथं म्हटलं -5, तर तो अर्धा आहे का? नाही, तो पण पूर्ण आहे. मग अशा संख्यांना आपण काय म्हणतो आहे? पूर्णांक संख्या असं म्हणतोय. आणि मित्रांनो पूर्णांक संख्या ह्या 1च्या फरकाने वाढत चालतात. जसं 1ची 2 झाली 1चा फरक, 2ची 3 झाली 1चा फरक, 3ची 4 1चा फरक आणि 4चा 5 1चा फरक. इथेही तसंच आहे. -1 -2 1चा फरक, -2 -3 1चा फरक, -3 -4 1चा फरक आणि -4 -5 1चा फरक. म्हणजे प्रत्येक पूर्णांक संख्या ह्या 1च्या फरकाने वाढत जातात.
मित्रांनो, त्यानंतरची संख्या पाहूया आपण, अपूर्णांक संख्या. ठीक आहे, काय आहे? अपूर्णांक संख्या. तर अपूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? अपूर्णांक संख्या. ठीक आहे. तर अपूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्यांची किंमत नेहमी अपूर्ण असते त्या संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असं म्हणत असतो. ठीक आहे. मग त्यांची किंमत काय असते? अपूर्ण किंमत असलेल्या संख्या. ठीक आहे, अपूर्ण किंमत असलेल्या संख्या. ज्या संख्यांची किंमत अपूर्ण असते त्या संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. ठीक आहे. मग अपूर्ण किंमत आहे तर कशी आहे? आता उदाहरणार्थ ज्या संख्या आहेत त्यांची किंमत अपूर्ण आहे तर त्यांना आपण कसं लिहितो पहा. मग अपूर्णांक संख्या आपण याला असंही म्हणू शकतो की ज्या संख्या अंश आणि छेद रूपात लिहिल्या जातात व त्यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर दशांशामध्ये येते म्हणजेच पॉईंटमध्ये येते तर त्या संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. जसं इथं लिहितो आहे मी 3/2. काय लिहितो आहे? 3/2. ठीक आहे. आता अंशामध्ये 3 आहे, छेदामध्ये 2 आहे. ठीक आहे. आता या दोघांची जर भागाकाराची प्रोसेस आपण केली, बघा उत्तर काय येते? 2 उत्तर इथे लिहितोय. ठीक आहे. आता या 3 मधून 2 गेले तर 1 उरतो. किती उरतात? 1 उरतात. मग या 2 ने या 1 ला भाग जाईल का? नाही जाणार. म्हणून या 1 च्या नंतर पॉईंट द्यायचा आहे आणि या 1 वर 1 0 द्यायचा आहे. ठीक आहे. आता परत याच 2 ने 10 ला भागायचं आहे. 2 ने जर 10 ला भागलं तर 2×5 होईल. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 1.5. म्हणजे ही पूर्ण आहे का किंमत? आपण पूर्ण कशाला म्हणतो किंमत? जसं की 5 आहे ही पूर्ण किंमत आहे, 10 आहे ही पूर्ण किंमत आहे, 15 आहे ही पूर्ण किंमत, 20 आहे ही पूर्ण किंमत. पण 1.5 ही पूर्ण किंमत आहे का? नाही. म्हणून या संख्यांना आपण म्हणू शकतो अपूर्णांक संख्या. ठीक आहे. नंतर समोरचं जर उदाहरण इथे घ्यायचं झालं आपल्याला तर आपण इथे घेऊया 16/9 घेऊया. 16/9. ठीक आहे. 16/9. 16ला आपल्याला 9 ने भागायचं आहे. मग भागाकाराची प्रोसेस करा. 9×1 9, 9×1 9, कारण 18 तर मोठे होते. ठीक आहे. मग 16 मधून जर 9 गेले तर 7 उरतात. बरोबर आहे. 16 मधून जर आपले 9 गेले तर 7 उरतात. या 9 ने 7 ला भाग जाईल का? नाही जात. म्हणून या 1 च्या नंतर एक पॉईंट द्यायचा आहे आणि 7 वर 1 0 द्यायचा आहे. ठीक आहे. आता या 9 ने 70 ला भागायचं आहे. 9×8 72 जास्त होईल. 9×8 72 जास्त होईल. मग 9×7 63. मग 9×7 63. 70 मधून जर 63 गेले तर परत 7 उरतात. आता या 7 वर आपल्याला पॉईंट द्यायची गरज नाही. डायरेक्ट 7 वर 1 0 द्या आणि याच 9 ने जर 70 ला भागलं तर 9×7 63 आणि या डोक्यावर बार द्या, कारण समोर हे 77 7 7 7 येणार आहे. म्हणजे याची किंमत देखील कशी आहे? अपूर्ण आहे. मग ज्या संख्या अंश आणि छेद रूपात लिहिल्या जाऊन त्यांची किंमत अपूर्ण असते, पॉईंटमध्ये असते, दशांशामध्ये असते, तर त्या संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असे म्हणत असतो. आता नंतरच्या संख्याचा प्रकार आहे सहमूळ संख्या. ठीक आहे. काय आहे? सहमूळ संख्या. तर सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? ठीक आहे. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? तर मित्रांनो, संख्यांच्या 2 किंवा 3 संख्यांच्या गटाला 2 किंवा 3 संख्यांच्या गटाला फक्त एकनेच भाग जात असेल तर त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असं म्हणत असतो. ठीक आहे. आता उदाहरणावर आपल्याला जर घ्यायचं झालं तर आपण याची उदाहरणं देखील घेऊया. पण सहमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्यांना, ज्या 2 किंवा 3 संख्यांच्या गटाला फक्त एकनेच भाग जातो
त्या संख्यांना आपण काय म्हणतो आहे, सहमूळ संख्या असं म्हणत असतो. ठीक आहे. जसं पहिलं उदाहरण मी इथे घेतो आहे 9 आणि 10. काय घेतोय, 9 आणि 10 सहमूळ संख्या. ठीक आहे. तर 9 आणि 10 आहे, तर 9 आणि 10ला कोणत्याही एका समान संख्येने भाग जातो का? म्हणजे 10ला 2ने भाग चालला असेल, 5ने भाग चालला असेल, पण 9ला 10ने किंवा 5ने भाग जातो का? नाही जात. म्हणून 9 आणि 10 ह्या संख्यांच्या जोडमूळ संख्येला या संख्येला आपण सहमूळ संख्या असं म्हणू शकतो. ठीक आहे. नंतरचं उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर आपण इथे घेऊया 5 आणि 27. काय घेतलं उदाहरण आपण, 5 आणि 27. तर मला सांगा 5 आणि 27ला कोणत्या एका समान संख्येने भाग जातो का? नाही जात. म्हणून या संख्येला देखील आपण सहमूळ संख्या असं म्हणू शकतो. ठीक आहे. पण मी जर समजा इथं असं लिहिलं 20 आणि 30, जर मी असं लिहिलं 20 आणि 30, तर ह्या संख्येला आपण सहमूळ संख्या म्हणणार का? ऑब्व्हियसली नाही म्हणणार. कारण का, 20ला आणि 30ला 10ने भाग जातोय, सारख्या संख्येने भाग जातोय, त्यामुळे ही सहमूळ संख्या नसेल. तर यानंतर आलं शेवटचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर कसं पाहिजे मग, 6 आणि 7. ठीक आहे. 6 आणि 7, 6 आणि 7ला कोणत्या एका समान संख्येने भाग जातो का? नाही जात. म्हणून या संख्येला देखील आपण काय म्हणू शकतो, सहमूळ संख्या असं म्हणू शकतो. त्यानंतरच्या संख्यांचा समोरचा प्रकार आहे मित्रांनो त्रिकोणी संख्या. कोणता प्रकार आहे, त्रिकोणी संख्या. तर ह्यामध्ये त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, एक सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला, सोप्यात सोपी. ज्या संख्या 1, 2, 3, 4, 5 तर अनंत अशा फरकाने वाढत जातात. ठीक आहे. लक्षात घ्या, ज्या संख्या 1, 2, 3, 4, 5 डॅश 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 अशा फरकाने वाढत जातात, तर अशा संख्यांना आपण त्रिकोणी संख्या असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. पहिली संख्या मी इथे घेतोय 1, 3, 6. ठीक आहे. आता इथे पहा, 6 नंतर 10, 10 नंतर 15. ठीक आहे. 15 नंतर 21. ठीक आहे. आता समजा या पद्धतीने आपण पाहूया. तर बघा इथे नेमकं झालेलं काय आहे. ठीक आहे. आता इथे पहा 1 आणि 3 यामध्ये कितीचा फरक आहे, कितीने वाढली. सुरुवातीला 1 ही संख्या होती, आता झालेली आहे 3. कितीने वाढली संख्या, ही 1 ते 3 म्हणजे 2ने वाढली. बरोबर आहे. परत 3 ची 6 झाली, 3 ची किती झालेली आहे, 6 झालेली आहे. कितीने वाढली, 3ने वाढली. बरोबर. नंतर 6 ची 10 झालेली आहे, 6 ची किती झाली संख्या, 10. कितीने वाढली, 4ने वाढली. बरोबर. नंतर संख्या 10 होती, 10 ची 15 झाली. कितीने वाढली, 10 चे 15 झाले म्हणजे 5ने वाढली. परत 15 ची 21 झाली. कितीने वाढली, 6ने वाढली. म्हणजे ह्या ज्या काही संख्या असतात, आता समोरची जी काही संख्या आहे, इथं, तर ती कितीने वाढलेली असेल, 7ने वाढलेली असेल. मग 21 मध्ये किती प्लस करायचे, 7 प्लस करायचे, म्हणजे समोरची त्रिकोणी संख्या येईल 28. मग ह्या बघा, हे संख्या जे काही वाढतायत 2, 3, 4, 5, 6, 7 अशा एकाएकानं वाढत जातात. तर या संख्यांना आपण काय म्हणतोय, त्रिकोणी संख्या असं म्हणत असतो. ठीक आहे. आता त्रिकोणी संख्या काढण्याचं एक सूत्र आहे. मग त्रिकोणी संख्या बरोबर n कंसामध्ये n अधिक 1 कंस बंद आणि छेदामध्ये 2. बघा, त्रिकोणी संख्या बरोबर n कंसामध्ये n अधिक 1 कंस बंद आणि छेदामध्ये 2. आता मित्रांनो, हे जे काही n वापरले गेलेत, n, तर या n लाच आपण नैसर्गिक संख्या, n ला आपण काय म्हणू शकतो,
नैसर्गिक संख्या किंवा याला आपण पाया असं देखील म्हणू शकतो. नैसर्गिक संख्येला आपण काय म्हणू शकतो, पाया असं देखील म्हणू शकतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कोणकोणत्या संख्यांचे प्रकार पाहिलेले आहेत त्याचं थोडंसं रिव्हिजन घेऊया. सर्वात प्रथम आपण पाहिलं होतं नैसर्गिक संख्या. काय पाहिली होती, कोणती संख्या पाहिली होती आपण, नैसर्गिक संख्या. ठीक आहे. तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, मग नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, आपण पाहिलं होतं की निसर्गामध्ये जीवन जगत असताना ज्या संख्यांचा वापर आपण करत असतो त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणत असतो. मग नैसर्गिक संख्येची सुरुवात 1, 2, 3, 4, 5 ते अनंत अशा अंकांनी होते. पहिली नैसर्गिक संख्या 1 राहील. यामध्ये 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 0 नैसर्गिक संख्या आहे का, नाही. त्याचबरोबर नैसर्गिक संख्येमध्ये ऋण संख्यांचा समावेश होत नाही. म्हणजे ऋण संख्या देखील म्हणजे मायनस संख्या देखील नैसर्गिक संख्या नसतात. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर होतं. समोर त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं समसंख्या. कोणत्या संख्या पाहिल्या होत्या, समसंख्या. तर आपण समसंख्या कशाला म्हटलं होतं मित्रांनो, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 या 5 अंकापैकी एखादा अंक एकक स्थानी येतो. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या 5 अंकापैकी एखादा अंक येतो तर त्या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणत असतो. कोणत्याही दोन क्रमिक संख्येतील जो काही फरक असतो तो नेहमी 2चा असतो. पण 0 ही समसंख्या नाही. तर पहिली समसंख्या 2 आहे. कोणती आहे, 2 आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, विषम संख्या. कोणती संख्या पाहिली होती, विषम संख्या. तर विषम संख्या कशाला म्हणतात आपण हेही पाहिलेलं आहे. तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक एकक स्थानी येतो त्या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो. पण मित्रांनो, 0 ही विषम संख्या नाही. ठीक आहे. तर पहिली विषम संख्या ही 1 आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण हेही पाहिलं होतं की कोणत्याही दोन क्रमिक विषम संख्येतील फरक हा 2चा असतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं मूळ संख्या. कोणत्या संख्या पाहिल्या होत्या, मूळ संख्या. ठीक आहे. मग मूळ संख्यांची व्याख्या काय पाहिली होती आपण, ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने किंवा 1नेच भाग जातो त्या संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हटलं होतं. ठीक आहे. मग त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश असेल, 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, अशा पद्धतीच्या इत्यादी 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत हे आपण पाहिलं होतं. नंतर इथे आपण 5 नंबरला पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, पूर्णांक संख्या. जोडमूळ संख्या पाहिला आपण. त्यानंतर जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या आपण कशाला म्हटलं होतं, दिलेल्या संख्येतील जोडीमध्ये दोन्ही संख्या जर मूळ संख्या असतील आणि त्यामधला फरकही हा 2चा असेल तर त्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हटलं होतं. जसं 3 आणि 5 आहे, 5 आणि 7 आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, या दोन्हीमध्ये दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत, दोघातला फरक पण 2च आहे. यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या म्हणतो. ठीक आहे. तर 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या होत्या, 8 जोड्या होत्या. किती जोड्या होत्या, 8 जोड्या होत्या.
ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या, ठीक आहे. तर पूर्णांक संख्या आपण कशाला म्हटलं होतं? पूर्णांक हा शब्द तयार झाला होता पूर्णांकापासून. ज्या संख्यांची निर्मिती 1 0 आणि 1, ज्या संख्यांची निर्मिती 0 आणि 1 या संख्येपासून झालेली असते तशा ऋण व धन संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणत असतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं सहमूळ संख्या. सहमूळ संख्या, ठीक आहे. तर सहमूळ संख्या आपण कशाला म्हटलं होतं? की 2 किंवा 3 संख्यांच्या जोडीला जर फक्त एकनेच भाग चालला असेल तर त्या संख्येला आपण सहमूळ संख्या असं म्हटलं होतं. जसं 9 आणि 10 ह्या दोघांना फक्त एकनेच भाग जातोय, बरोबर आहे. जसं 5 आणि 27 या दोघांना सुद्धा फक्त एकनेच भाग जातोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं त्रिकोणी संख्या. काय पाहिलं होतं? त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या आपण कशाला म्हटलं होतं? ज्या संख्या 1 2 3 4 5 ते अनंत अशा फरकाने वाढत जातात त्यांना आपण त्रिकोणी संख्या असं म्हटलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर शेवटची संख्या पाहिली होती आपण इथे अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या. तर अपूर्णांक संख्या आपण कशाला म्हटलं होतं? अपूर्णांक जो अंक अपूर्ण आहे, म्हणजेच ज्या संख्येची किंमत ही अपूर्ण असते त्या संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असं म्हणत असतो. इथपर्यंत प्रत्येकाचं क्लिअर झालं होतं. एकूण आपण 9 प्रकारच्या संख्या ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत.